नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर.जे. निशा स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष या सत्रात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा आपण व्यक्तिविशेष या सत्रामार्फत जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे राजा रवी वर्मा. राजा रवी वर्मा हे भारतीय कला इतिहासातील एक अद्वितीय आणि दूरदर्शी चित्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी भारतीय पारंपरिक विषयांना पाश्चात्य वास्तववादी शैलीची जोड देऊन भारतीय चित्रकलेला एक नवीन ओळख दिली. त्यांचा जन्म 29 एप्रिल 1848 रोजी केरळमधील तिरुमन्नूर या छोट्याशा गावात झाला. ते एक त्रावणकोरच्या राजघराण्याशी संबंधित असल्यामुळे त्यांना बालपणापासूनच कला, संस्कृती आणि शिक्षणाचे उत्तम वातावरण मिळाले. त्यांच्या बालपणापासूनच चित्रकलेची आवड दिसून येत होती. ते भिंतीवर आणि जमिनीवर कोळशाने किंवा नैसर्गिक रंगांनी चित्रे काढत असत. त्यांच्या या प्रतिभेची दखल त्यांच्या कुटुंबियांनी घेतली आणि त्यांना प्रोत्साहन दिले. पुढे त्यांनी तंजावर शैलीतील चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर युरोपियन कलाकारांकडून तेल रंग आणि वास्तववादी शैलीचे तंत्र शिकून घेतले. त्या काळातच भारतीय चित्रकला प्रामुख्याने पारंपरिक आणि प्रतिकात्मक स्वरूपात होती, ज्यामध्ये मानवी भावना आणि वास्तवाचे चित्रण मर्यादित होते. परंतु राजा रवी वर्मा यांनी या चौकटी मोडून काढल्या आणि चित्रांमध्ये मानवी भावभावना, शरीररचना, प्रकाशछाया आणि रंगसंगती यांचा उत्कृष्ट वापर करून चित्रांना जिवंतपणा करून दिला. त्यांच्या चित्रांमध्ये विशेषतः स्त्रियांचे चित्रण अत्यंत सुंदर, सुसंस्कृत आणि भावपूर्ण दिसते. त्यांनी भारतीय स्त्री सौंदर्याला एक आदर्श रूप दिले, जे पुढील अनेक पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. राजा रवी वर्मा यांनी भारतीय पुराणकथा, रामायण, महाभारत आणि इतर धार्मिक ग्रंथातील प्रसंग आपल्या चित्रांमधून साकारले. त्यामुळे या कथा केवळ ग्रंथांपुरत्याच मर्यादित न राहता सामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या. त्यांच्या या प्रसिद्ध चित्रांमध्ये शकुंतला, ज्यामध्ये शकुंतला दुष्यंताची आठवण काढताना दाखवली आहे, तसेच दमयंती अँड द स्वॅन, ज्यामध्ये दमयंती आणि हंस यांच्यातील संवाद अत्यंत सुंदर रीतीने दर्शवला आहे. ही चित्रे विशेष गाजली. त्यांनी लक्ष्मी, सरस्वती, सीता, राधा आणि इतर देवी देवतांची चित्रे इतक्या वास्तववादी पद्धतीने काढली आहे की ती चित्रे आजही कॅलेंडर, पोस्टर आणि मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. राजा रवी वर्मा यांचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक योगदान म्हणजे त्यांनी कला केवळ राजदरबारापुरती मर्यादित ठेवली नाही, तर ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवली. यासाठी त्यांनी 1894 मध्ये रवी वर्मा प्रेस याची स्थापना केली. या प्रेसमध्ये लिथोग्राफी या तंत्राचा वापर करून त्यांच्या चित्रांच्या प्रती मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जातात. यामुळेच देवदेवतांची चित्रे प्रत्येक घरात पोहोचली आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार अधिक व्यापक झाला. या उपक्रमामुळे भारतीय कला लोकाभिमुख झाली आणि एक प्रकारे सांस्कृतिक क्रांती घडली. त्यांच्या या कलेला भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी मान्यता मिळाली. 1873 साली यांना येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्यांच्या चित्रांना पारितोषिक मिळाले, ज्यामुळे त्यांची कीर्ती जगभर पसरली. ब्रिटिश सरकारने त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना कायसर-ए-हिंद हा सन्मान प्रदान केला. तथापि त्यांच्या कलेवर काही टीकाही झाली. काही पारंपरिक कलाकारांनी त्यांच्यावर आरोप केला की त्यांनी भारतीय कलेची मौलिकता कमी करून पाश्चात्य प्रभाव वाढवला. परंतु
अनेकांनी त्यांचे कौतुकही केले. त्यांनी भारतीय कलेला आधुनिकतेची जोड देऊन जागतिक स्तरावर पोहोचवले. राजा रवी वर्मा यांच्या चित्रांमध्ये नाट्यमयता, भावनात्मकता आणि सौंदर्य यांचा उत्कृष्ट संगम दिसून येतो. त्यांच्या चित्रातील पात्रे जिवंत वाटतात आणि त्या चित्रांमधून एक कथा उलगडताना जाणवते. त्यामुळे त्यांची चित्रे केवळ सजावटीसाठी नसून ती एक प्रभावी संवाद माध्यम बनली. त्यांच्या या कलेचा प्रभाव भारतीय चित्रपटसृष्टी, नाट्यकला आणि जाहिरात क्षेत्रावरही पडला. विशेषतः चित्रपटातील पोशाख, सेट डिझाईन आणि पात्रांची मांडणी यावर यांच्या शैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळातही त्यांनी चित्रकलेचा ध्यास सोडला नाही. ते अखेरपर्यंत कलेतच रमले. 2 ऑक्टोबर 1906 रोजी त्यांचे निधन झाले. परंतु त्यांच्या कलेचा वारसा आजही जिवंत आहे. आजही त्यांच्या चित्रांची प्रदर्शने जगभरात भरवली जातात आणि कला अभ्यासक त्यांच्या कार्याचा अभ्यास करतात. त्यांच्या या कलेमुळे भारतीय चित्रकलेला एक नवे युग प्राप्त झाले आहे आणि त्यांनी त्यांची ही परंपरा व आधुनिकता याचा सुंदर संगम घडवून आणला. राजा रवी वर्मा हे केवळ एक चित्रकार नव्हते, तर ते भारतीय संस्कृतीचे महान दूत होते. त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून भारताची ओळख जगभर पोहोचवली. त्यांच्या या चित्रांमुळेच भारतीय पुराणकथा, इतिहास आणि संस्कृती यांना एक जिवंत आणि आकर्षक रूप मिळाले. त्यांच्या या कार्यामुळे सामान्य लोकांमध्ये कलेबद्दलची आवड निर्माण झाली आणि ही कला ही केवळ श्रीमंत किंवा राजघराण्यांची मक्तेदारी नसून सर्वसामान्यांचीही आहे, ही जाणीव समाजात निर्माण झाली. त्यांच्या वारशाचा प्रभाव आजही भारतीय कलेत दिसून येतो. आधुनिक कलाकार त्यांच्या शैलीतून प्रेरणा घेतात आणि भारतीय परंपरेला आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या उत्तम कलेमुळे भारतीय चित्रकलेला एक जागतिक ओळख प्राप्त झाली आहे. त्यांनी भारतीय संस्कृतीचा अभिमान वाढवला. म्हणूनच राजा रवी वर्मा यांचे नाव भारतीय इतिहासात सदैव आदराने घेतले जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 29 एप्रिल आहे आणि आज राजा रवी वर्मा यांचा जन्मदिन आहे. अशा या थोर व्यक्तीला स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या मंचाकडून विनम्र अभिवादन. आज आपण त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्याविषयीची संपूर्ण माहिती नुकतीच जाणून घेतली आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698 8698 80. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता. तर श्रोते हो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद.